अधिक मासाच्या या प्रवचन मालेची समाप्ती आज आणि उद्या अशी 2 दिवस होणार आहे. तर आपण सगळे जाणताच की कालचा अख्खा दिवस हा मुसळधार पावसाने गाजला आणि त्यामुळे पूर्ण दिवस विद्युत प्रवाहात खंडित झालेला आहे. आणि त्यामुळे कालच्या अख्ख्या दिवसभरात जेवढ्या पॉवर बँक होत्या तेवढ्या वापरून संपल्या आणि आता जेवढी पॉवर शिल्लक आहे त्याच्यावरती आपण प्रवचन सुरू केलं आहे. तर मध्येच समजा त्याची चार्जिंग संपलं तर एखाद्या वेळी आजच्या दिवस लवकर एखाद्या वेळी बंद करावं लागेल, म्हणून एक थोडी आधीच क्षमा मागतो आपल्या सगळ्यांची. कारण पॉवर बँक तयार ठेवल्या होत्या पण काल अख्खा दिवस विद्युत पुरवठा नसल्यामुळे त्या सगळ्या कालच खर्च होऊन गेल्या. अशी थोडी विचित्र अवस्था झाली खरी, पण असो. आज आपल्या उपलब्ध असलेल्या नियोजित वेळेमध्ये एक वेगळा विषय मांडायचा आहे. आणि तसंच उद्याच्या प्रवचनामध्ये मात्र या अधिक मासामध्ये महिनाभर ज्या ज्या श्रेष्ठ ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकारांची ज्ञानसत्र झाली त्या सगळ्यांचा किंचित असा नामोल्लेख करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचे आभार व्यक्त करायचे आहेत आणि आपला विषय अर्थातच पूर्ण करायचा आहे. तेव्हा आजच्या विषयासाठी जे सूत्र आपण घेतलंय ते माझ्या समोरचं सूत्र असं आहे की समाज जीवनामध्ये कृष्णनीतीची आवश्यकता. समाज जीवनामध्ये यासाठी आपण एक भगवद्गीतेचं अवलोकन केलं तरी सुद्धा आपल्याला कळतं की एकूणच माणसाचं समाज जीवन सुखाचं व्हावं यासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवंतानी अनेक प्रकारचे उत्तम उपदेश दिलेच आहेत. म्हणजे सांख्ययोग सांगितला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी स्थितप्रज्ञ याची जी लक्षणं आहेत ती जर अंगीकारली तर निश्चितपणे समाज सुखाचा होणार, यात संशय नाही. त्याच्यानंतर कर्मयोग सांगितलाय, मनुष्यानं असं निष्काम कर्मयोगी झालं तरी समाज जीवन सुखाचंच होणार, यात संशय नाही. योगशास्त्र सांगितलंय, प्रत्येक मनुष्य मात्रानं योगाची काही ना काही प्रमाणात का होईना अष्टांग योगाची साधना केली, म्हणजे नुसता प्राणायाम आसन इतकंच नव्हे ते यम नियम पाळून आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा केली तर समाधीपर्यंत जाऊन समाज जीवन अत्यंत सुखाचं होणार, असंही प्रतिपादन केलंय. पुढच्या अनेक अध्यायांमध्ये भक्तियोगामध्ये तर आपल्याला अशा अशा प्रकारचा भक्त असा जर सगळा समाज झाला तर समाज जीवन सुखाचंच होणार, यात संशय नाही. त्याच्या बरोबरीनं पुढचा अक्षर योग असेल किंवा दैवी संपद असुरी संपद या विषयावरचं चिंतन असेल की दैवी संपदेनं जर सर्व समाज युक्त झाला तर सर्व समाज अतिशय सुखामध्ये, अतिशय समृद्धीमध्ये, अतिशय समाधानामध्ये आपलं जीवन कृतार्थ करेल, यात संशय नाही. तर गीतेच्या माध्यमातून समाज जीवन सुखाचं करण्यासाठी जे अनेक अनेक उपदेश आहेत की ज्याच्यामध्ये खर तर दिसताना उपदेश असा दिसतो की ते व्यक्ती जीवन उन्नत करण्यासाठी आहे, पण निश्चितपणे समाजामध्ये उन्नत व्यक्तिमत्वाची अशी अनेक दीपस्तंभासारखी माणसं उभी राहिली की स्वाभाविकच आहे समाज सुखाचाच होणार आहे. पण तरी सुद्धा या सगळ्या त्यांच्या भगवद्गीतेतल्या शिकवणुकीला अनुसरून अधिक गोपालकृष्णांच्या प्रत्यक्ष जीवनातल्या बाललीलांच्याकडेही नीट पाहिलं तरी सुद्धा एक उत्तम विलक्षण समाजाला प्रेरक असा संदेश सतत मिळत राहतो. उदाहरणार्थ छोटीशी गोष्ट पाहूया की गोकुळामध्ये भगवंतानी ही जी गोवर्धन पूजेची परंपरा सुरू केली, हे किती अवघड काम आहे आपल्याला लक्षात येईल की समाजामध्ये पूर्वापार चालत आलेली एखादी रूढी, एखादी कमी हित करणारी रूढी बदलून अधिक हित करणारी रूढी प्रस्थापित करून दाखवणं याच्यासारखं अवघड काम नाही.
एक वेळ त्याच्या पुढचा डोंगर गोवर्धन उचलणं सोपं आहे, पण समाजातली रूढी बदलणं इतकं सोपं नाही आहे. आपण कल्पना करा, आपल्या स्वतःच्या अनुभवामध्ये हे असेल की आपापल्या घराघरांमध्ये सुद्धा लग्न कार्यासाठी किंवा कुठल्याही सण समारंभासाठी इतक्या चुकीच्या रूढी अजूनही घट्ट आपल्याला धरून आहेत की लग्नामध्ये पूर्वी सीमांत पूजन नावाचा एक विधी असायचा. पहा, सीमांत पूजन म्हणजे पूर्वी नवऱ्याकडचं सगळे लोक वऱ्हाड म्हणून नवरीच्या घरी येत असत, तिथे लग्न होत असे. तेव्हा त्या गावातनं जे सगळं वऱ्हाड आलेलं आहे, त्या सगळ्या वऱ्हाडाचं आपल्या गावाच्या सीमेवर स्वागत करणं, पूजन करणं एवढाच तो विधी होता. आता अगदी तो मंगल कार्यालयात जरी आपण विधी केला तरी सुद्धा सीमांत पूजनाचे आहेर, सीमांत पूजनाच्या साड्या, मग त्या साड्या कमी जास्त का याच्यावरती रुसणं, फुगणं, रागवणं, काय वेडेपणाचा कळस चाललाय. किती मंगलाष्टक म्हणायची, याच्यामध्ये एक बंधन दिलेलं आहे की अष्टक म्हणजे सगळी म्हणून 8च फक्त असली पाहिजेत, ती त्या मुहूर्ताच्या वेळेपर्यंत झाली पाहिजेत. तर त्या मंगलाष्टकाची चढाओढ लावत बसायचं, ते मुहूर्त चुकवायचे, हार घालायची वेळ आली की नवरा नवरीला उचलायचं, काहीतरी ते चित्र विचित्र पद्धतीनं सण साजरे करायचे. मला सांगा, इतक्या चुकीच्या रूढी आपल्या समाजामध्ये अशा विचित्र पद्धतीनं मूळ धरून बसले आहेत, तरी सुद्धा आपण सगळे समाजातले असलेले धर्माचार्य, सगळे समाजामध्ये असलेले ज्ञानी, शिक्षक, प्राध्यापक, सगळे समाजामध्ये असलेले शास्त्री, पंडित, सगळे समाजामध्ये उत्तम असलेले मार्गदर्शक, नेते, विद्वान, हे सगळे मिळून आपण एक छोट्या या रूढीचा उच्छेद करू शकत नाही आहोत. आपली शक्ती पहा किती क्षीण आहे. गणपती उत्सवामध्ये बीभत्स आणि हिडीस नृत्य आणि संगीत असू नये ही सामान्य अपेक्षा सुद्धा आपण सगळ्या पक्षांचे सगळे जबाबदार नेते, त्यांचे सगळे मंत्रिमंडळ, त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्याच्या बरोबरीने असलेले सगळे देवळातले धर्माचार्य आणि सगळे सुजाण असलेले पालक, एवढे सगळे एकत्र होऊन सुद्धा आपण गणेशोत्सवातले दोष अजून काढू शकलो नाही. लोकमान्य टिळकांनी ज्या प्रेरक पद्धतीनं तो उत्सव सुरू केला होता, त्याच्यामध्ये आलेलं हे जे मळभ आहे, याच्यामध्ये आलेलं हे जे विकृत स्वरूप आहे, ते एवढ्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला नाही दूर करता आलं. म्हणून गोपालकृष्णांचा आदर्श कशासाठी? तो यासाठी की आपल्या समाजामध्ये ज्या ज्या परंपरा आहेत, ज्या ज्या रूढी आहेत, काही कारणानेच ते येत असतात, पण त्या जर आजच्या काळाला अयोग्य असतील तर त्या काळाप्रमाणे त्या बदलल्या पाहिजेत आणि नवीन चांगल्या रूढी प्रस्थापित केल्या गेल्या पाहिजेत, तरच समाजाचं जीवन सुखाचं होणार आहे. अजून एक दृष्टांत सांगतो, आपल्या लक्षात येईल. चातुर्मासाच्या निमित्तानं पूर्वीच्या काळी असे काही नवस केले जायचे किंवा अशा काही पूजा प्रगट केल्या जायच्या की चातुर्मास आहे किंवा शिवरात्री आहे, या निमित्तानं मी एक मोठी शिवपूजा करणार आहे. म्हणजे काय करणार आहे? तर पूर्वीच्या काळी असा नियम होता की काही लोक असं संकल्प करायचे की 1,00,000 बेलाची पानं मी भगवान शंकरांच्या पिंडीवरती वाहणार आहे आणि ओम नमः शिवाय याचा जवळजवळ 1,00,000चा जप आम्ही सगळ्यांच्याकडून पूर्ण करणार. तर ज्या काळामध्ये प्रचंड वनराई आहे, प्रचंड वृक्ष आहे, वृक्षांची संख्या भरपूर आहे, निसर्ग सगळा समृद्ध आहे, अशा काळामध्ये 1,00,000 किंवा 11,00,000 बेलाची पानं मी वाहीन असा संकल्प करणं, तो पूर्ण करणं, या व्रताला काही आक्षेप घेण्यासारखं नाही. आता जेव्हा वनांचा ऱ्हास झालाय, जेव्हा झाडांची संख्या कमी झाली आहे, या नवीन प्रगतीच्या माध्यमातून ही सगळ्या गृहरचना उभ्या करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जंगलांची तोड झाली आहे, औषधी असलेल्या अनेक वृक्षांचा नाश केला गेला आहे. अशा काळामध्ये मी हेच व्रत 11,00,000 11 कोटी बेलाची पानं तोडून आणून त्याला वाहीन देवाला, हेच व्रत चालू ठेवू का? एक साधी रूढी बदलायची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाहीये का? मग या चातुर्मासाच्या निमित्तानं किंवा पुढच्या चातुर्मासाच्या निमित्तानं अशी भारतामध्ये 1,00,000 माणसं तरी निघतील का की ज्यांनी रूढी बदलून दाखवली
आणि 11 लाख बेलाची पानं वाहण्याच्या रूढीपेक्षा चातुर्मासाच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक जण 11 बेलाची झाडं लावू आणि ती पुढे जगवून दाखवू आणि या वनराईचा जो समतोल बिघडलाय तो नीट करून देऊ. अशा तऱ्हेचा संकल्प सद्भक्तांनी करायला नको का? गोपाल कृष्णांचा समाज जीवनासाठी असलेला आदर्श हा आहे. गोवर्धन उचलणं वगैरे चमत्कार हा विषय बाजूला ठेवूया आपण. तूर्त समाजामध्ये आपल्याला पाऊस इंद्र देतोय ही आपली कल्पना आहे. त्या पावसामुळे शेती चांगली होतीये, त्या शेतीमुळे गायींचं संरक्षण चांगलं होत आहे, आपली समृद्धी चांगली होतीये. म्हणून कृतज्ञता यासाठी आपण इंद्राला नमस्कार करतो आहोत. या रूढीमध्ये तूर्त वाईट असं काहीच नाही, थोडं कमी आहे. आणि गोपाल कृष्णाने ती कमी पूर्ण केली आहे की फक्त इंद्राचे आभार मानणं. म्हणून एखाद्या काल्पनिक इंद्र देवतेच्या मूर्ती समोर एक दिवसभर आपण नुसता त्या ठिकाणी त्याच्या स्तुतिगान करण्यामध्ये वेळ घालवणं यापेक्षा खऱ्या अर्थाने समाजाला सांभाळत असतो तो समाजाने उभा केलेला निसर्ग. मग त्या निसर्गाच्या निरीक्षणासाठी आपण का जाऊ नये? गोवर्धनाची पूजा याचा अर्थ असा नव्हता की गोवर्धनावरच्या सगळ्या झाडांना आपण गंध लावायचा आहे. याचा अर्थ असा नव्हता आपण जशी देवघरातल्या देवाची पंचोपचार पूजा करतो तशी गोवर्धन पर्वतावरची असलेल्या सगळ्या पक्ष्यांना आपण आंघोळ घालूया, सगळ्या प्राण्यांना आपण आंघोळ घालूया, त्यांच्या समोर आपण उदबत्त्या लावायला जाऊया, अशा तऱ्हेचा काहीच विषय नव्हता. विषय इतकाच होता, काय आहे, एक सिद्धांत आपण सगळ्यांनी गोपालकृष्णांचा लक्षातच घेतला पाहिजे आणि तो म्हणजे पूजन हे श्रेष्ठ आहेच यात संशय नाही, पण संवर्धन हे पूजनापेक्षा श्रेष्ठ आहे. ती अधिक श्रेष्ठ पूजा आहे. एका छोट्या दृष्टांताने आपल्याला ते अधिक पटेल, लक्षात येईल. मला सांगा, आपल्या मुलांनी आपल्या म्हातार वयामध्ये जर रोज सकाळी हा परिपाठ ठेवला की रोज सकाळी ते उठल्यानंतर आंघोळ करून येतात, आपल्याला नमस्कार करतात, आपल्याला एक गुलाबाचं फूल देतात, बाबा कसे आहात, छान आहात का नाही, मस्त राहा असं म्हणतात आणि आपापल्या कामाला निघून जातात. म्हणजे एका पद्धतीनं तुमची ते पंचोपचार थोडीशी पूजा करतात. तुम्हाला काय त्या दिवशी सकाळच्या 5 मिनिटात तेवढं पाणी आणून द्यायचं ते आणून दिलं, झालं. पण यापुढे दिवसभर तुम्ही ज्या अनेक आजारांशी झगडताय, अनेक दुखण्यांबरोबर झगडताय, त्याच्याबद्दल जर तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागलात की अरे माझे असे गुडघे दुखत होते, असे माझे डोळ्याला त्रास होतोय, याच्यासाठी काही बाबा बाकीचं काही सांगू नका, रोज सकाळी येतोय का नाही, नमस्कार करतोय का नाही, फुल वाहतोय का नाही, एक कप चहाचा नैवेद्य दाखवतोय का नाही, चहा तुम्ही पिताय का नाही, बस ना. मग आता बाकीचं सगळं कशाला सांगता मला की गुडघे दुखतायत, मग कमरेमध्ये दुखतंय, मग हातामध्ये दुखतंय, मग सांधेच तुमचे आखडतायत थंडीमध्ये. रोज 5 मिनिटं मी तुमची पूजा करतोय का नाही? मला सांगा, जर आपल्या स्वास्थ्याची काळजी आपली मुलं पुढे घेत नसतील तर ते 5 मिनिटं आपली पूजा करतात, याची तुमच्या दृष्टीनं किंमत किती शिल्लक राहते? तुम्ही पुढच्या दिवसभर त्यांनी माझ्या स्वास्थ्याची काळजी घेतली नाही हे दुःख त्या 5 मिनिटाच्या पूजेसाठी विसरू शकाल का? तेव्हा आईवडिलांना मी रोज एक फूल नाही आणून दिलं तरी चालेल, पण वेळच्या वेळी त्यांना जर औषधाची आवश्यकता लागली तर ती मला द्यायला नको का? तसं गोवर्धनाची पूजा करायची म्हणजे गोवर्धनाला गंध लावत बसणं नाहीये. गोवर्धनाच्या सगळ्या त्या निसर्गामध्ये, त्या वनराईमध्ये काही अडचणी आहेत का? अहो शेवटी डोंगरावरचे वृक्ष असोत नाही तर अंगणातले वृक्ष असोत, ते सजीव आहेत हो. वृक्ष सजीव आहेत, तिथले प्राणी आहेत ते सजीव आहेत, तिथले पक्षी आहेत ते सजीव आहेत आणि सजीव वस्तूला नेहमीच दुसऱ्या सजीवाच्या सहवासाची अपेक्षा असते. जर एखाद्या आंबेवाल्याकडे 1 लाख आंब्याची झाडं असतील तर ज्या आंब्याच्या झाडांपर्यंत तो मालक नित्य पोचतो त्या झाडाच्या फळाची गोडी अधिक वाढते. इतका फरक येतो सजीवांमध्ये.
तर आपण नुसतेच इंद्राची पूजा करून 24 तास इथे गाणी बजावणी करत बसलोय. त्यापेक्षा आपण गोवर्धनाला प्रदक्षिणा करू, त्या सगळ्या झाडांना आपला सहवास देऊ, त्या सगळ्या पक्ष्यांना आपला सहवास देऊ, त्यांना आपण जाणवून देऊ की आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमची काळजी घ्यायला आहोत. पहा ही वनराई किती बहरते. मला सांगा, गोपालकृष्णांचा हा आदर्श घेऊन गोवर्धनाची पूजा राहू दे, डोंगराची पूजा राहू दे, पण आपल्या मुलांनी आसपासच्या निसर्गाच्या निरीक्षणासाठी आणि निसर्गाच्या त्या एकूण वनराईच्या काही अडचणी असतील तर त्या निवारण करण्यासाठी आठवड्याभरातनं एक अर्धा तास तरी आपल्या परिसरामध्ये चक्कर मारावी, आपल्या बागा, आपल्या आसपासचे वृक्ष बघावेत. यासाठी कोणी शिक्षक त्यांना सांगते का वास? समाज जीवन सुखाचं होण्यासाठी एकदम एखाद्या ठिकाणी झाड पडलं, मग त्याच्या खाली कुठलं तरी घर मोडलं आणि मग त्याच्या खाली काही दोन गाय चिरडल्या, मग आपण सगळे ते समारंभ करणार, अमुक करणार, तमुक करणार. पण गोपालकृष्णांचा आदर्श तो आहे, संकट येईपर्यंत का थांबता? आपण आपल्या घरातल्या, सोसायटीच्या लिफ्टचे रोज मेंटेनन्स का करतो? का ती अचानक संकटाने पडू नये म्हणून का नाही? मग तसा आपल्या आसपासचा निसर्ग सुद्धा अचानक आपल्यावर काही संकट आणू नये यासाठी आपण त्याचं नित्य निरीक्षण करणं का नाही आवश्यक? किंवा साप्ताहिक निरीक्षण तरी केलं पाहिजे. म्हणून ती गोवर्धनाची पूजा उभी केली, सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये सम्मिलित केलं आणि पुढची गोष्ट केली की निसर्गामध्ये ती आहे, ही निसर्ग शक्ती वाढवली पाहिजे, आपण सहवास दिला पाहिजे. आणि दुसरं, समाज जीवन जर उत्तम ठेवायचं असेल तर समाजावरच्या आपत्तीमध्ये नियोजन काय करायचं याचीही पूर्वतयारी आपल्या समाजामध्ये असली पाहिजे, ज्याला आपत्ती नियोजन असं म्हणतात. आणि त्यामुळे जेव्हा इंद्रदेवतेचा असं आपण ऐकतो की कोप झाला, त्याने प्रचंड पाऊस पडला, त्यामुळे प्रचंड पाणी झालं, आज आपण ज्या समस्येला तोंड देतोय त्याच समस्येचा विचार चाललाय की असं जर अचानक प्रचंड पाणी आलं तर लोकांच्या जीवनाचं आणि त्यानंतर पाण्याचं सुद्धा काय व्यवस्थापन करायचं, याची पूर्वनियोजना नको का आपल्याकडे? आपल्याकडे पूर्वनियोजन नसल्यामुळे आलेल्या पाण्याचा वाया जाण्यापलीकडे काहीच उपयोग होत नाही, त्याचा योग्य निचरा करायची. बरं, आपल्याला एकदा भारतामध्ये कळलंय, 70 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य येऊन, पहिल्या 10 वर्षातच कळलंय की हा बेभरोशी पाऊस आहे. तर मग या बेभरोशावरती आपण काय नियोजन करू शकतो? त्यासाठी शेती तज्ञांना एकत्र करून, कधी नदी जोड प्रकल्प एकत्र करून, नाही ना 60 वर्षात केलं तुम्ही. आम्ही मुंबईमध्ये दरवर्षी प्रचंड पाऊस आला, पाणी तुंबणार, पण हे पाणी तुंबू नये याच्यासाठी गेल्या 20-40 वर्षामध्ये ज्या गंभीरपणे त्याच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत, कचऱ्यातून सुद्धा उत्तम अशा तऱ्हेचं इंधन निर्माण करणारी, संशोधन करून कार्य करणारी किती कार्यकर्ते मंडळी आहेत. पण या सगळ्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या कुठल्या मोठ्या शहरांच्या या प्रचंड कचऱ्यांचं पटकन त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकावं, भराभरा कचरा रिकामा करून टाकावा, हे ज्या गतीनं आणि ज्या गंभीरपणे शासनाने किंवा समाजातल्या मोठ्या लोकांनी याचे निर्णय करायला पाहिजेत, किती ढिलाई झाली आहे. म्हणून गोपालकृष्णांचे आदर्श हे समाज जीवनाच्या या सगळ्या आपल्या संकटांसाठी अत्यंत मोलाचे आहेत. लहानपणी का गोपालकृष्णांचं चरित्र शिकवायचं किंवा शिकायचं, याचं कारण ते गोपालकृष्णाने हे आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी करून दाखवलंय. गोकुळावरचं आलेलं महापुरासारखं संकट सोडवण्यासाठी तो गोवर्धन उचलून दाखवणं. अहो, मुळात आपत्ती व्यवस्थापन हाच कामाचा डोंगर असतो. काही गोष्टींची आपण सांकेतिक अर्थ लक्षातच घेतली पाहिजेत. तोच खरा डोंगर आहे. दगड उचलणे एक वेळ थोडं सोपं आहे, हो, पण समाजाला एकत्र करून आपत्ती व्यवस्थापन करणं आणि समाजाला एकत्र आणून करणं, मी माझा करतोय असं नाही करायचं. गोपालकृष्णांनी गोवर्धन उचललाय आणि सगळ्यांना सांगितलंय आपापल्या काठ्या लावा. किती छान महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीनं सहभाग घेता आला पाहिजे, अशी ही व्यवस्था मी केली पाहिजे, त्याचा सहभाग घेतला पाहिजे. मला तुमची कोणाची गरज नाही, मी माझा करू शकतो, मी माझा स्वतंत्र आहे, अरे माझी शक्ती तुम्हाला कल्पना, हे असा नाही गर्व व्हायचा. सगळ्यांचा सहभाग घ्या, त्यांना त्यांना श्रेय द्या, तुमच्या सगळ्यांच्या काठ्या लावण्यामुळे छान झालं बरं. हेही समाजामध्ये एकमेकांचा आदर केल्यामुळे समाज जीवन सुखाचं होतं. एखाद्याला आपल्या कष्टाचा त्रास वाटत नाही, जेव्हा त्या कष्टाची कदर केली जाते तेव्हा. तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये निसर्गाचं संरक्षण, निसर्गाचं नियमन
जर बेभरोशी निसर्ग असेल तर आपत्ती व्यवस्थापनाचा अत्यंत गंभीरपणे विचार आणि ताबडतोब असलेला एखादा प्रकल्प आपल्या सगळ्या समाजाकडून नीट करून घेणं. नाहीतर मला सांगा, एखाद्या घराला आग लागल्यानंतर जिना मुडकळीला आलेला आहे आणि आता वरच्या मजल्यावरच्या लोकांना वाचवायचं आहे, अशी परिस्थिती आली की आपण आगीचा बंब येईपर्यंत थांबणार? ते सगळे अग्निशामक दलाचे सगळे जवान आपल्यासाठी जे कष्ट करतील त्यांच्या कष्टासाठी थांबणार? पण आज आपल्या सगळ्या शाळांच्या मध्ये या मुलांना पटकन गॅलरीतून खाली दोरी टाकून सामान आणि माणसं उतरवता येतील असं प्रशिक्षण आपण का नाही दिलं 70 वर्षात? गेल्या 60 वर्षामध्ये आपण फक्त हात पुढे करा, हात वर करा, हात बाजूला करा असल्या किरकोळ व्यायामांना मुलांना देऊन अशी पीटी म्हणजे PITY क्यू करावी अशी शारीरिक अवस्था आमच्या मुलांची आपण का केली? गंभीरपणे नको का विचार करायला? पर 60 वर्षानंतर तरी आता नको का विचार करायला? ठीक आहे, पूर्वी नाही केला म्हणून पुढे करायचं नाही असं नाहीये ना. तर हे आपत्ती व्यवस्थापन खऱ्या अर्थाने शिक्षण मंत्र्यांनी आपल्या शाळेमधला अभ्यासक्रम केला पाहिजे. त्यांनी नाही केला तर अनेक सामाजिक संस्थांनी. मी एक काही क्षण अजून बोलतो, कारण बॅटरी फार वेळ मदत करेल असं मला दिसत नाहीये. आज थोडं मी लवकर प्रवचन संपवलं म्हणून क्षमा करा. उद्या आता आजच्या दिवसभरात विद्युत रोषणाई सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा सगळ्या बॅटऱ्या चार्ज करून मी ठेवीन. उद्या थोडा अधिक वेळ आपल्यासाठी मी नक्की देईन. 2 गोष्टी ज्या अजून महत्वाच्या मला वाटतात सामाजिक जीवनासाठी तेवढ्या सांगतो आणि थांबतो. की याच्यामध्ये जसं निसर्गातल्या झाडांचं संवर्धन हा विषय आहे, तसं भगवान गोपाळ कृष्णांचा आदर्श गो पूजक कृष्ण नाहीये. गाईला आरती ओवाळणारा, गाईला तो गो पालक कृष्ण आहे. तेव्हा आपल्या आसपासच्या असलेल्या या सगळ्या पशुधनाची सुद्धा उत्तम तऱ्हेनं देखभाल करणारा अशा गोपाळ कृष्णांच्या बद्दल आपण बोलतोय. तसंच त्यांनी त्याचे जे मित्र आसपास जमा केलेत, या सगळ्या मित्रांमध्ये सुद्धा कोणी पेंदी आहे, ज्याला पोलिओ झालाय, एखादा बोबड्या आहे ज्याला नीट बोलता येत नाही, म्हणजे माझ्या परिवारातल्या अपंगांचं कल्याण साधण्यासाठी. अलीकडे अपंग हाही शब्द आता चुकीचा आहे, त्याला दिव्यांग असा शब्द आपण ठेवलाय आणि तो उत्तम आहे की असा कोणी दिव्यांग कोणी असेल तर त्याच्याशी कल्याण करण्यासाठी, त्याचं कल्याण साधण्यासाठी मला अपंग वर्षच जाहीर केलं पाहिजे असं नाही. माझं नित्य जीवनच असं पाहिजे की माझ्या परिसरातल्या, माझ्या परिचयातल्या, माझ्या परिवारातल्या याही लोकांच्या, याही घटकांकडे माझं लक्ष असावं. साप्ताहिक का होईना माझी चौकशी असावी की ही माणसं आहेत ना, आहेत तर कशी आहेत, यांना माझ्या काही विविध समारंभांमध्ये मला सामील करून घेता येईल का? ज्यायोगे येताना आम्ही समाजातले सगळे लोक तुझ्या बरोबरच आहोत असं मला धीर देता येईल का? म्हणजे गोपाळकृष्णाने समाज जीवनातल्या या उपेक्षित घटकाची सुद्धा कशी काळजी घ्यावी हेही आम्हाला शिकवलंय. आणि त्याच बरोबरीनं दही दुधासाठी त्यांनी गवळणींपाशी जो हट्ट केलाय तो या निर्यातीसाठीच केलाय. की आधी जी मुलं गायी चारतायत, जे खरे आपल्या देशातले कष्टकरी आहेत, त्यांची पोटं भरा ना, आणि नंतर बाकीच्या दुधाच्या दह्याच्या विक्रय काय मथुरेला जाऊन करायचा आहे तो करा. पण आपली निर्यात वाढवण्यासाठी आणि देशातले फक्त श्रीमंतांच्या हवेल्या वाढवण्यासाठी तुम्ही गरिबांना गरीबच ठेवणार, हा प्रकार नाही उपयोगाचा. म्हणून गोपाळ कृष्णाने गोपींना जे रस्त्यामध्ये अडवलंय ते कुठल्या तरी नालायक असलेल्या मुलांनी छेड काढण्यासाठी मुलीला अडवणं नाहीये. ते लहान मुलांनी आमच्या कष्टकऱ्यांना आमचे योग्य ते न्याय मिळावे म्हणून केलेला एक वत्सल हट्ट आहे. मुद्दाम लक्षात ठेवा. कोणी विचारलं तरी हे मुद्दाम सांगा की गोपींचं आणि कृष्णाचं नातं हे कोणत्या प्रेमात आहे, तर ते वत्सल प्रेमात आहे, ते कामुक प्रेमात नाहीये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण गोपींचं आणि कृष्णाच्या नात्यामध्ये अनेकत्वाची भावना आहे. आपल्या लक्षात येईल जेव्हा आपलं पती पत्नी हे नातं आहे तेव्हा तिथे दुसऱ्या जोडीदाराची कल्पना आपण सहन नाही करू शकत. जेव्हा त्या ठिकाणी काम हा पुरुषार्थ येतो अशा ठिकाणी आपण दुसऱ्या जोडीदाराची कल्पना त्रासदायक होते, सहन नाही करता येत. पण जिथे वत्सलतेची भावना असते त्या ठिकाणी कितीही जोडीदार असले तरी आपल्याला आनंद होतो. तसं
ज्या अर्थी गोपालकृष्णाशी खेळण्यासाठी गोपी एकमेकींना बोलवतात, चला ग तू पण ये, चल ग तू पण ये, इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यांच्यामधलं जे प्रेम आहे हे वात्सल्याचं प्रेम आहे. यासाठी त्यांनी त्यांचा हा हट्ट केलाय की आम्हा सगळ्या लोकांना पहिल्यांदा तुम्ही पोटभर खायला घाला. स्वामी विवेकानंद सुद्धा सांगायचे की बाकी काय तत्वज्ञान आपण सगळ्या जगाला शिकवत बसलोय वेड्यासारखं, अरे जोपर्यंत माझ्या देशातला एक कुत्रा सुद्धा उपाशी आहे तोपर्यंत ह्या तत्वज्ञानाला काही अर्थ नाही आहे. स्वामीजींचं निरीक्षण किती योग्य होतं. आम्ही जेवलेल्या पोटभर खाल्लेल्या लोकांनाच परत सहस्र भोजन करण्यामध्ये मोठेपणा मानतोय. पण अन्नधान्याची जिथे उत्पत्ती केली पाहिजे आणि गरिबाच्या तोंडी जिथे अन्न लावलं पाहिजे, अशा वेळेला ते सगळे प्रकल्प न करता माझे सोन्याचे मुकुट आहेत याची जेव्हा कौतुक लोकांना असतात आणि देवस्थानाला असतात, अशा गोपालकृष्णांच्या देवस्थानांचं काय करायचं मला सांगा. दुर्दैवाने गोपालकृष्णांचा हा आदर्श समाज जीवनासाठी असलेला आदर्श आपण लक्षात घेत नाही. तसंच गोपींची वस्त्र पळवली असा जो उल्लेख त्या ठिकाणी आहे, इथे पुन्हा एकदा स्वदेशी या विषयाचा जागर आहे. कारण ह्या सगळ्या गोपी दही दूध विकण्यासाठी मथुरेला जायच्या. मथुरेला राज्य कोणाचं होतं? कंसाचं होतं. त्यामुळे तिथला व्यापार जास्त कोणाचा होता? राक्षसांचा होता. कारण कंस हा जरासंधाचा जावई होता. जरासंध हा त्या काळात भारतवर्षाला अत्यंतिक त्रास देणारा असा भयानक सम्राट होता. तेव्हा जरासंधाच्या कृपेनं चालणारे कारखाने, जरासंधाचे उद्योग, ह्या सगळ्याला मथुरेमध्ये बढावा मिळतोय. गेल्यानंतर तिथे तुम्ही दही दूध विकणार, तिथे पैसा मिळवणार, पण या पैशातून तुम्ही मथुरेमध्ये असलेलीच जर वस्त्र घ्यायला लागलात, तर यांनी मथुरेबद्दल आपल्याला द्वेष नाहीये. प्रश्न असा आहे की जरासंधाचे उद्योजक त्यामुळे श्रीमंत होणार आहे, आणि असा जर तुम्ही फक्त याच्यापेक्षा चमकदार मिळतायत म्हणून तुम्ही राक्षसांची वस्त्र घ्यायला लागलात, तर गोकुळातल्या स्वदेशी उद्योजकांनी काय करायचं? मग गोकुळ कसं जगणार? आपण या सगळ्याचा संदर्भ देश आणि प्रदेश याच्याशी लावणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा स्वदेशी वस्तूचा अंगीकार करण्याचा आग्रह आपल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी केला. कशासाठी? माणसं असं म्हणतात, तुम्ही जर इथं परदेशी वस्तू घेतल्या नाही तर तुमच्या वस्तू परदेशी घेतल्या जाणार नाहीत. हे लक्षात घ्या, ज्या देशांचं आणि आपलं साहचर्य आहे, प्रेम आहे, अशा देशांमध्ये आयात निर्यात देवाणघेवाण याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाही. पण जेव्हा त्या व्यापारातून निर्माण झालेल्या पैशामुळे तो समोरचा देश आपल्या पुढच्या भविष्याचं जर नुकसान करणार असेल, आपल्या जर मुलाबाळांचं नुकसान करणार असेल, आपल्या जर नातवंडांचे मृत्यू घडवणार असेल, त्या देशाबरोबरच्या व्यवहाराचा विषय चाललाय. जगाबद्दलचा विषय नाही चाललेला आपला हा सगळा. स्वदेशीची चळवळ म्हणजे यामध्ये न्यूझीलंडने पाठवलेला माल घ्यायचा नाही, किंवा ऑस्ट्रेलियाने पाठवलेला घ्यायचा नाही, किंवा नेपाळने असा विषय नाही चाललेला. जो इंग्रज आमच्यावर राज्य करतोय त्याचा माल घ्यायचा का नाही, हा एवढाच विषय चाललाय. लक्षात घ्या. आणि याच बरोबर आपल्या स्वदेशी सुद्धा शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे त्यांच्या सुद्धा कष्टांना आपण कशी किंमत दिली पाहिजे याबद्दलचा स्वदेशीचा विचार गोपालकृष्णांच्या सामान्य गोकुळाच्या जीवनात सुद्धा आहे. गोपालकृष्णांचा आदर्श कौटुंबिक जीवनात सुद्धा आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा ते स्वतः योगेश्वर कृष्ण असताना आपलं कौटुंबिक जीवन त्यांनी अत्यंत गोड ठेवलंय. अत्यंत गोड, की त्याच्यामध्ये पती पत्नींचा रुसवा फुगवा आहे, एकमेकांचा रुसवा काढणं आहे, अनेक मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये आपल्या पत्नीचा सहभाग घेणं आहे. की गोपालकृष्णाने असं कुठेही आपल्या बायकोला सांगितल्याचं मला आठवत नाही की तुला काय करायचंय, मी काय करतोय ते, तुझं ते काम चूल आणि मूल आहे ते तू चुलीचं सांभाळ, बायकांची अक्कल आपली चुलीपुरतीच, तिखट मिठापुरती, तुझीकडे लक्ष घालत जाऊ नको, असं कधीच नाही केलं हो. गोपालकृष्णाने जेव्हा नरकासुरावरती स्वारी केली, तेव्हा नरकासुराच्या बंदीतल्या 16,100 स्त्रियांना जेव्हा सोडवायचं होतं, तेव्हा त्यांनी मुद्दाम सत्यभामेला बरोबर नेलं. सत्यभामा राजकन्या आहे, ती युद्धकुशल आहे, ती युद्धामध्ये उपयोगाची आहे, आणि इतकंच नव्हे तर त्या बंदीमध्ये असलेल्या 16,100 स्त्रियांशी एकदम परका पुरुष कसा जाऊन बोलणार, त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांची दुःख समजावून घ्यायला, अशा तऱ्हेसाठी कोणीतरी आपल्याच परिवारातली स्त्री त्या ठिकाणी गेली पाहिजे, तिला पुढाकार दिला पाहिजे. हा गोपालकृष्णाने आपल्या समाज जीवनामध्ये, आपल्या कुटुंबाच्या जीवनामध्ये आपल्या पत्नीला दिलेला केवढा सन्मान आहे, लक्षात घ्या. बरं, हा सन्मान म्हणजे उपकार नाही आहे, हे कर्तव्य आहे.
हा एक आदर्श दिलाय. बरोबर हाच आदर्श पुढच्या अनेक लोकांनी, अनेक वीरांनी पाळलाय. आपण पहा की संभाजी महाराजांनी सुद्धा आपल्या पत्नीला जवळजवळ ते युद्धावर असतानाचे हे कार्यालयीन सगळे अधिकार दिले होते आणि तिला एक शिक्का करून दिला होता, सखी राज्ञी जयती नावाचा, की त्या शिक्क्याचं पत्र जर गेलं तर संभाजी महाराजांची आज्ञा नसली तरी सुद्धा तिच्या शिक्क्याचं पत्र आहे म्हटल्यानंतर त्याची कार्यवाही झालीच पाहिजे. असा आपल्या अनेक मोठ्या चळवळीमध्ये आपल्या पत्नीला अत्यंत मोलाचा सन्मान गोपालकृष्णाने दिलाय. ती कथा तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, फारच गोड कथा आहे. पूर्वीच्या काळी राज्यकारभार सांभाळण्यासाठी 7-8 विवाह करण्याची प्रथा होती. तेव्हा त्या प्रथेप्रमाणे आपण विचार करायचा असतो. म्हणजे अगदी शिवाजी राजांच्या काळापर्यंत सुद्धा ती प्रथा भारतामध्ये होती. नंतरच्या काळामध्ये त्या प्रथेची आवश्यकता नव्हती, तशी ती प्रथा थांबली. तेव्हा आजच्या प्रथा आणि मागच्या प्रथा यांची तुलना नाही करू. त्याच्यामधला हेतू फक्त आपण लक्षात घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांची पण 8 लग्न झाली होती. तेव्हा 8 लग्न होणं हे काही माणसाचं विषयी असण्याचं किंवा लंपट असण्याचं लक्षण नव्हे. त्या काळातल्या राजकारणासाठी ती एक आवश्यक गोष्ट होती, म्हणून तेव्हा ते केलं गेलं होतं. तर या 8 राण्यांनी जेव्हा गोपालकृष्णाने विचारलंय की आम्ही तुम्हाला कशी आवडतो, तर ठीक आहे. गोपालकृष्णाने त्यावेळेला समजूत काढण्यासाठी कोणाला म्हणलं तू जिलबीसारखी आवडतेस, कोणाला बासुंदीसारखी आवडतेस, कोणाला लाडवासारखी आवडते. रुक्मिणीने जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणले तू मिठासारखी आवडतेस. रागवली होती, म्हणली मी मिठासारखी कशी काय आवडते, मला तुम्ही असं खारट कसं काय म्हटलात वगैरे. आणि मग गोपालकृष्णाने आपल्या स्वयंपाकाला सूचना केली की आज रात्रीच्या जेवणात गंमत करा. आणि रात्रीच्या जेवणामध्ये त्यांनी कटल्याच गोष्टीत मीठ नाही घातलं आणि आणलं जेवण. अरे 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 अरे, सगळे जण वैतागले, अरे हे काय जेवण आहे. मी थोडा समारोप घेतो, उद्या आपण थोडा जास्त बोलूया. 2 मुद्दे घेऊन मी समारोप करतो आणि ते एवढेच आहेत की मीठ नाही, त्याच्याऐवजी साखर चालणार आहे का, त्याच्याऐवजी गुळ चालणार आहे का, त्याच्याऐवजी पाक चालणार आहे का, तर नाही चालणार. तर त्यांना सांगायचं एवढंच होतं, रुक्मिणी माझ्या कार्यामध्ये, माझ्या जीवनात तुझा एवढासा जरी सहभाग झाला तरी ते जीवन चविष्ट होतं ग माझं, ते रुचकर होतं, जास्त अधिक गोड होतं. तुझं प्रेम इतकं सुद्धा पुरतं, ते केवढी प्रेम करतेस बिचारी माझ्यावर. तेव्हा अशा प्रपंचामधल्या सुद्धा गोड संवाद, गोड गोष्टी यांनी आपलं कौटुंबिक जीवन सुद्धा त्यांनी अतिशय समृद्ध केलंय. समाज जीवन चांगलं राहण्यासाठी कौटुंबिक सुद्धा असा संवाद, अशा तऱ्हेचं कौटुंबिक सौहार्द फार आवश्यक असतं. आपल्या कुटुंबामधला सुद्धा हा संवाद आपण चालू ठेवावा गोपालकृष्णांचा लक्षात घेऊन. दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की कुटुंबातली 4 माणसं एकत्र असली तर ते फोनवर दुसऱ्यांशी बोलत राहतात, एकमेकांशी बोलतच नाहीत. तेव्हा एकादशीचा उपास म्हणजे जसा आता पदार्थांचा उपास केला पाहिजे तसा एकादशीला 3 तास मोबाईलला हात लावणार नाही, नेट चालू करणार नाही, असे उपास केले पाहिजेत. तेव्हा कुठे गोपालकृष्णांसारखं हे परत गोड असं जीवन सुरू होईल. आणि असा शेवटचा मुद्दा, मी खरा विस्तार करणार होतो पण एकूण आपल्याला विद्युत प्रवाहाच्या आणि नेटवर्कच्या खंडिततेमुळे आज थोडं लवकर आटपायला लागते. उद्या मी अधिक चांगली व्यवस्था करेन. तर तिसरा मुद्दा की गोपालकृष्णांनी अत्यंत श्रीमंत असलेली द्वारका वसवली. तेव्हा मनुष्यानं श्रीमंत असू नये, साधी राहणी याचा फार आग्रह गोपालकृष्णांनी केला नाही. साधी राहणी मान्य आहे, पण कशात साधी राहणी, प्रचंड श्रीमंती मिळवून साधी राहणी. अर्थात ती श्रीमंती सुद्धा चांगल्या मार्गाने, कुठला तरी ड्रग्सचा व्यवसाय करून श्रीमंत होणं नाही, तर चांगल्या उत्तम उद्योग व्यवसाय वाढवून साधी राहणी म्हणजे मला काही उत्तम वस्त्र कमावताच येत नव्हती म्हणून मी पंचा नेसला, याला साधी राहणी नाही म्हणत. माझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तरी मी साधा राहतो, याला किंमत आहे. म्हणून प्रचंड श्रीमंती मिळवून साधी राहणी, त्या श्रीमंतीचा गर्व नसणं आणि अशा वेळेला त्या श्रीमंतीचा उपयोग सुदाम्यासारख्या आपल्या परम सज्जन असलेल्या मित्रांच्या उत्कर्षासाठी करणं. सुदाम्याचा जो सत्कार गोपालकृष्णांनी केला, तिथं कथा केवढी मोठी आहे मला सांगा. करण्यासाठी गोपालकृष्णांच्या चरित्राचा, गोपालकृष्णांनी शिकवलेल्या नीतीचा जर उत्तम तऱ्हेनं आपण आदर्श सगळ्या समाजाकडून आचरून घेतला, आपणही यथाशक्ती तो आचरत राहिलो, तर निश्चित पुन्हा एकदा हे सर्व समाज जीवन सोन्याचं, सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं होईल, यात संशय नाही. अशी बुद्धी, अशी प्रेरणा गोपालकृष्णांनी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये दिलीच आहे. ती अनेकांच्या मनामध्ये अशीच वाढत राहो, अशी समाप्ती करूया. क्षमस्व. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम्
देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.